हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आजचा व्हिडिओ खास म्हणजे बायकांसाठी आहे, कारण बायकांना माहेर ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची का असते. आपल्याला स्त्री आणि मानसिक तणाव यांच्या नात्यात माहेर ही संकल्पना खरंच महत्त्वाची आहे का? तर चला आपण पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहेरामध्ये गेल्यावर काय गोष्टी घडतात आपल्यासोबत किंवा त्यामुळे आपला मानसिक ताण कमी होऊ शकतो. एक म्हणजे जिम्मेदारीमधून काही दिवस आपल्याला सुटका म्हणजे आराम भेटतो. सासरी आपण दररोज काही निर्णय आणि बऱ्याचशा जबाबदाऱ्या घेणारी व्यक्ती असतो. तिथे गेल्यावर आपण एकदम शांत निवांत असतो. तिथे तिला आज जेवणात काय करायचे अशी जबाबदारी नसती. ही छोटीशी सुट्टी आपल्याला खूप मोठा आराम देऊन जाते. आणि दररोजचं काम म्हणजे आज काय करायचं जेवायला, बाकी घरातील बऱ्याचशा गोष्टी असतात, मुलं सांभाळणं, या सगळ्या गोष्टींमधून थोडासा एक 8 दिवसाचा जरी आराम भेटला तर गृहिणीला म्हणजेच बायकांना खूप जास्त छान वाटते. त्यामुळे जिम्मेदारीमधून काही दिवस सुटका हे सुद्धा बायकांसाठी खूप महत्त्वाचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा मनमोकळेपणाने आपण राहतो, असं नाही की नाही राहत. घरी नवऱ्यांसोबत, घरच्या सासू सासऱ्यांसोबत, सगळ्यांसोबत आपण बऱ्याच वेळा मनमोकळेपणाने राहतो. पण तरी सुद्धा सासरची कामे, मुलांची जबाबदारी आणि कामाचा व्याप सांभाळताना आपण अनेक वेळा स्वतःला समजून स्वतःच्या भावना दाबून ठेवतो. पण त्याच ठिकाणी आपण माहेरी गेल्यावर आई बाबांसोबत आणि भाऊ बहिणीसोबत बोलून, त्यांच्यासोबत वेळ घालून आपल्याला अतिशय मोकळं असं फील होतं. त्यामुळे आपला ताणसुद्धा भरपूर प्रमाणात कमी होतो. सासरमध्ये सगळ्यांशी मनमोकळे बोलणे आणि माहेरमध्ये बोलणे यामध्ये बराचसा अंतर असतो. त्यामुळे मनमोकळं राहणं हे सुद्धा आपला ताणतणाव कमी करण्यामधलं एक मेन टॉपिक असू शकतो. आणि यामुळे सुद्धा आपला बऱ्यापैकी थकवा कमी होतो. आणि आता नंबर 3ची गोष्ट आहे ती म्हणजे आवडीचे पदार्थ, भरपूर लाड. आणि आता बरेच जण असे म्हणतात की सासर घरी काही मुली उपाशी असतात का? तर असं अजिबात नसतं. सासर घरी सुद्धा आपण जेवण करतो, पण सासर घरी ती तिची आवड कधीच जपत नसते. एक जे बाई असते ती आपली आवड कधीच जपत नसते. ती आपल्या मुलाच्या आवडीनुसार, नवऱ्याच्या आवडीनुसार, तसंच घरातील बाकीच्यांच्या आवडी जपण्यामध्ये स्वतःची आवड विसरूनच जाते. त्यांच्याच आवडीचं जेवण बनवते. पण माहेर एक अशी गोष्ट आहे जिथे माहेरी तिच्या आवडीचं, तिला जे आवडतं ते बनवलं जातं, तिच्या आवडीचा विचार केला जातो. त्यामुळे हे पण एक गोष्ट असते. फक्त खाणं हेच नाही, पण तिथे रिलॅक्स्ड फील होणं, आपला कोणतरी विचार करणं, त्यामुळे सुद्धा तिला खूप जास्त छान वाटतं. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे विश्रांती. तर ताण का येतो आपल्याला, जास्त ताणतणाव का येतो, तर ते म्हणजे आपलं शरीर थकतं त्यामुळे. आणि मी असं म्हणत नाही की आपण खूप जास्त हे असतो, चाहे ते छोट्या फॅमिलीत असो, सासरमध्ये कितीसुद्धा सुख असो, तरीसुद्धा तिला थकवा येतोच. कारण जसं ज्या पद्धतीने आपली आई वगैरे आपली माहेरामध्ये काळजी घेते, विश्रांती, घरच्या कामातून पूर्णपणे आराम भेटतो. असे म्हणतात बाईच्या जातीला आराम नसतोच, काम करावी लागतात, पण तिच्या शरीराला मनाला थोडी विश्रांती नक्कीच पाहिजे. आपण तिथे सुद्धा करतोच, पण एवढं नाही. आणि आपल्याला जर काही गोष्टीचं टेन्शन असेल किंवा घरामध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टीचं टेन्शन असेल, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शन करणारं आपलं कोणतरी हवं असतं. आई बाबा किंवा बहीण, आजी अशी घरातील आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती योग्य सल्ला आणि अडचणी असतील तर सोडवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करतात. किंवा आपल्याला सांगतात तरी की अशा पद्धतीने तू तुझे अडचणी सोडवण्याचा प्रयत्न कर. त्यामुळे असं मार्गदर्शन आणि महत्त्वाचं म्हणजे शरीराला तसंच मनाला सुद्धा विश्रांतीची खूप जास्त गरज असते. त्यामुळे सुद्धा माहेर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपला ताण कमी करण्यासाठी ही एक गोष्ट नक्कीच हेल्प करू शकते असं मला वाटतं. तर इथपर्यंत आपल्यासाठी माहेर महत्त्वाचं असतं. आणि आपण माहेराला एक 8 दिवस गेल्यामुळे बऱ्याचसा आपला ताण कमी होऊ शकतो. आणि मी तुम्हाला अगोदर सुद्धा म्हटलं की सासर कितीही श्रीमंत असू द्या, माहेर घरी गेले वेगवेगळंच असतं. मोकळा श्वास, सासरी कितीही सुख असलं तरी तिला मोकळा श्वास मात्र तिच्या माहेरीच भेटतो. अशी एक जागा जिथे कधी आपल्याला एकटं वाटत नाही. जसं आपण राहायचं तसं राहू शकतो. कोणाचं बंधन नाही, कुठलं बर्डन नाही, कोणाची जिम्मेदारी नाही, आज काय बनवायचं, काय करायचं, असल्या कुठल्याच गोष्टीचा ताण नसतो. आणि अगदी आपण एक लेक म्हणून तिथे वावरतो, ना की सून म्हणून. सून आणि लेकपणामध्ये बरंचसं अंतर असतं. त्यामुळे सुद्धा एक माहेर ही जागा म्हणजे बायकांसाठी, मुलींसाठी खूप महत्त्वाची आहे.
आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ते फक्त एवढंच नाही तर आपली मुलंसुद्धा हल्ली आता तुम्ही पाहू शकता, जेव्हा आपण सासरघरी असतो तेव्हा आता काही मुली कसं वेगळं राहतात किंवा लांब राहतात जॉबमुळे वगैरे, तर तिथं ते तिघच असतात, तर मुलांचं सगळं त्यांनाच करावं लागतं किंवा घरातील कामे, मुलांना सांभाळणे, त्यांना खायला घालणे. फक्त एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले मुलं आपल्याला अजिबात सांभाळायची गरज नाही, कारण आपण आई सांभाळते असं म्हणून मोकळे होतो. पण इथे तसं नसतं, इथे आपल्यालाच मुलांना सांभाळायचं असतं. आणि जिथे सासू सासऱ्यांचा वगैरे सपोर्ट नसतो अशा ठिकाणी तर मुली पूर्णपणे थकतात. प्रत्येकाला असं वाटतं आहेतच किती दोघं, करायचंच काय असतं, सांभाळतील, पण अजिबात तसं नसतं. तिथे सुद्धा तिला एकटीलाच मुलं सांभाळायची असतात. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे मुलांना दिवसभर एकटीला सांभाळून मुलांना सगळं करून सुद्धा ती थकते आणि त्याने सुद्धा मानसिक ताण येऊ शकतो. त्यासाठी सुद्धा थोडंसं हिलिंग होण्यासाठी किंवा त्या गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी माहेर महत्त्वाचं आहे आणि जायला पाहिजे असं मला वाटतं. खासकर तर ज्यांना सासू सासरे जवळ वगैरे नसतात अशा मुलींना तर, आणि त्यांच्या मुलांना आजी आजोबाचं प्रेम तर अजिबातच भेटत नाही, त्यामुळे त्यांच्या मुलांसाठी का होईना पण त्यांनी माहेरला नक्कीच जायला पाहिजे. आणि या गोष्टीवर जर मी लिहायला बसलं तर अजिबात पुरेसं नाही आहे. तर मी एक शॉर्टमध्ये ह्याला हिलिंग स्टेशन असं सुद्धा म्हणू शकतो. आपण कितीही तुटलो, कितीही काही झालं, कितीही टेन्शन आलं तर फक्त जायचं म्हटलं तर प्रत्येकालाच एक उत्सुकता असते की आपल्याला माहेरला जायचं आणि ती उगच नसते. त्यामागे भरपूर रिझन्स आहेत आणि असं मलाच वाटतं नाही, भरपूर जणांना असं वाटतं. एका मुलीसाठीच नाही तर तिच्या मुलांसाठी वगैरे, त्यांच्या आजी आजोबांना बोलणे, भेटणे, परत त्यांच्या मावशीला, मामाला, तर असं असतं काहीतरी माहेरचं. आणि मला तरी असं वाटतं की कोणाला जरी असं वाटलं की खूप टेन्शन आलंय, खूप बर्डन आहे, ताण वाटतोय, तर 8 दिवस त्यांनी नक्कीच सुट्टी काढायला पाहिजे. आणि ती 8 दिवसाची सुट्टी तुमच्या जीवनातील बरेचसे थकवे, ताण आणि शरीरातील थकवा, विश्रांती या सगळ्या गोष्टी करू शकते. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि कोणी जरी या सिच्युएशनमधून जात असेल, एकटं मुलं वगैरे सांभाळत असेल, तर त्यांना नक्कीच आराम भेटला असेल आणि त्यांना सुद्धा असं वाटलं असेल की खरंच गडे आपल्याकडे एक माहेर असं आहे. त्यामुळे सगळ्याच बायकांसाठी माझा हा मेसेज आहे की जर तुम्ही सुद्धा थकला असाल तर तुम्ही एक मनामध्ये गोष्ट ठेवा की आपल्याकडे एक असं माहेर आहे जिथे जाऊन आपण आपला थकवा नक्कीच कमी करू शकतो. तर आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. आणि तुम्हाला आणखी माझे व्हिडिओज पाहिजे असतील तर एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला तिथे बरेचसे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि बऱ्याचशा गोष्टीसुद्धा महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. तर चला भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.